जेव्हा मी HSRला चाललो होतो तेव्हा मी गाडी चालवत होते आणि अचानक चैतन्य मला काहीतरी दाखवत होता. काय दाखवत होतास? आणि मी काहीतरी भलतीकडेच बघत होते आणि मी मागं बघता बघता गाडी चालवली आणि पुढच्या रिक्षावाल्याने ब्रेक मारला आणि ऑफकोर्स माझी गाडी थोडीशी टच झाली. आवाज पण नाही आला ना, एकदम थोडीशी टच झाली. आवाज आला म्हणून तो उठून बाहेर आला. नाही, त्याला धक्का फील झाला. माहितीये का? कारण त्याच्या गाडीला मागे लोखंड लावलंय. मला तरी आवाज नाही आला, पण मला धक्का फील झाला. म्हणलं झाला, मॅटर झाला आता. आणि तो आला आणि तो माझ्याशी नाही बोलते. गाडी मी चालवते, तो माझ्याशी नाही बोलते. तर तो काय बोलण्याच्या आधी चैतन्य त्याला म्हणतो क्या हुआ, तो त्याला म्हणतो क्या हुआ. दोघांचं क्या हुआ चाललंय. आणि मी त्याला म्हणते की सॉरी भैया थोड़ा सा ही टच हुआ, ज्यादा कुछ नहीं हुआ है, सॉरी. तो भाई माझ्याकडे बघतच नाहीये, म्हणजे तो मला कन्सिडरच करत नाहीये. माझ्यासोबत भांडत पण नाहीये. तो उत्तर सोडा, भांडत पण होता तो चैतन्य सोबत. आणि चैतन्याचं क्या हुआ. मग नंतर मग चैतन्य काय म्हटलंस तू लास्टला त्याला? कुछ नाही हुआ. मग हा म्हणला कुछ नाही हुआ. आणि मी तर म्हणते भैया सॉरी बस टच व्हाय. मला भावच नाही. दोघांमध्येच कन्व्हर्सेशन चाललंय. गाडी चालवते मी, झालं माझ्यामुळे, पण मला भावच मिळत नव्हता या सगळ्यामध्ये. व्हेरी सेक्सिस्ट. तर मित्रांनो आणि मित्रांच्या मैत्रिणींनो. का तुझ्या मैत्रिणी नसू शकतात? नाही, त्यांचे मित्र आणि त्यांच्या मैत्रिणी. तुझ्या मैत्रिणी नाहीयेत? नाही येत ऑनेस्टली स्पीकिंग. आहे आयुषी नाहीये? आयुषी, रोहिणी एवढेच सिद्धी? दोन. सिद्धी पण येस, करेक्ट. त्यांच्याशी रोज बोलत नाही ना मी, तेच म्हणतोय. ठीक आहे मित्रांनो आणि मित्रांच्या मैत्रिणींनो, वेलकम टू टुडेज ब्लॉग. हा पार्ट 2 असणार आहे म्हणून जरा असं घेतलंय. तू काय मांजराच्या मागे लागले बच्ची? अरे आहे का इथं, बघते मी त्याला. आज आहे व्हॅलेंटाईन डे. असू दे. व्हॅलेंटाईन. त्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्त 2 ब्लॉग का करायचे. सो व्हॅलेंटाईन्स झाला, संपला आमचा व्हॅलेंटाईन जो केला. आता त्याचाच पार्ट 2 आहे की चैतन्य बघू आता मला 1300 रुपयाचं काही विकत घेऊन देतोय का नाही. ठीक आहे. आणि आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्त आम्ही चाललेलो आहोत बाहेर. जरा थोडीशी शॉपिंग. मी माझं घड्याळ विसरलेलं आहे. माझी अंगठी आहे का? घड्याळाचं काय करायचं, असंच फिरू मी. हो तसंच फिर, काही होत नाही तसं. पण तुला टायमिंगचं कुठं भान असतं? या तू टायमिंग वर चालतोस. ॲज युजल. वैष्णवीची बडबड परत चालू झालेली आहे. पण येस, आजच्या ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला आम्ही जरा इकडे तिकडे फिरताना. जरा इतक्या दिवस जरा तुम्ही घरातलंच वातावरण बघत होते, आता जरा बाहेरचं पण बघा थोडं. येस. बाय. सो आम्ही आलेलो आहोत HSR लेआउटला. HSRच आहे ना बाबू? कसलं आहे इथं बच्ची स्टोर वीर. आणि ॲज युजल नाही, आज वैष्णवी गाडी चालवते. कारण मला रोज आता गाडी चालून वैताग आलाय. कसलं आहे बाबू आहे. कॅफे जीन्स लंडन. ओरी नाही, ओरा पुढे आहे ना, ओरा मायनस. एलेन सोली, जायचं आपण? न्यू बॅलन्स, मिनिसोला जायचंय. पण 2 व्हीलरचं पार्किंग या बाजूला आहे. हो, इथं मोकोबारो पण आहे यार. मोकोबारा यार, मला पण राईट साईडला पार्क करायचंय. सोबत म्हणजे मिनिसो कुठे आहे? काय 2 व्हीलरचं पार्किंग बाबू? राईट साईडला आहे 2 व्हीलर. इथं एक काहीतरी होतं, मिनी लुक काहीतरी नाव होतं, मला नाही आठवत. अरे मिनिसो नाही माहिती का तुला? मिनीचं माहिती आहे, पण मिनी काहीतरी नाव होतं. छान आहे बच्ची यार, मस्त वातावरण काय सुंदर आहे यार. व्हॅलेंटाईनचं काहीतरी लावलंय. व्हॅलेंटाईन कुठे आहे? व्हॅलेंटाईन राईट साईडला. अयो, एवढं मोठं हार्ट. सॉरी, लेफ्ट साईडला. कसं आहे, रिक्षावालीच आहे प्रॉपर. राईट म्हणले की लेफ्ट म्हणले की राईट. इथं खायला पण आहे खूप काय. तुला काय भूक भारतीय जलपान. भारतीय जलपानला नाही जायचं, रस्त्यावरचं काय खायचं? रस्त्यावरच खायचं आहे असलं. आज आपण स्ट्रीट फूड खाएंगे. मला थोडं हलकंच खायचं. पोचलोय आम्ही ह्याला, कशाला, HSR लेआउटला. वैष्णवीला इथं आल्यानंतर काय खायचंय? अरे तिथं पहिल्यांदा मला असं दिसलं बन मस्का पाव, म्हणून मी म्हणलं खायचं का तुला बन मस्का. आजच दुपारी तू काय बोलले की तू नाही मैदा नाही खायचंय मला. सॉरी, मला त्रास होतोय खूप जास्त. माझी बॉडीच आता कुठे जायचं होतं आता? हॅमलीज. यमल्या जायचं का? यमल्याला जायचं का? यमल्या म्हणजे वाटतंय मला जाऊ. अच्छा, यमल्या म्हणजे काय तुला माहितीये का? शिवी आहे. जाऊ दे ना, ते काहीच नाही. शिवी नाही बच्ची, तू दे धक्का मूवी नाही बघितलं का? माहिती, त्यामध्येच तो बोलतो. त्याला बोलतोय हेमल्या. ठीक आहे, चल. सॉरी, चल ना, पहिलं मिनिसोला चल. 1300 रुपये मला लुटायचे तुझ्याकडून. कूल मार. भेटूया मिनिसोच्या आत. मी असं का बोलतो सारखं भेटूया जाऊया? चला पहिले मिनिसोला जाऊया.
मला मिनिसोमध्ये शॉपिंग करूया, शॉपिंग. हे काय बच्चे, हे चार्म्स असतात लावायला. कशासाठी असतात पण? असं कुठेही बॅग वगैरे चार्म्स लावतात हे. चाम देऊ का तुला एक? फालतू गेलं चाम म्हणजे चमाट ग. त्याच्या आधी तू मरशील. हे काय रे, वजन काटायचं मरशील? हा? ए हा वजन काटायचं. ह्याच्यावरती तू नाही उभं, म्हणजे मी, आपण दोघेही नाही उभं राहू शकत. We both are, मी बोथ आर टू फॅट. नाही सिरियसली हे काय आहे? मला नाही माहिती, दाखव जरा काय. माय मेलोडी. त्याला दाबायचं आहे ते. जाऊ दे बाबा, उगाच काहीतरी चालू व्हायचं. अरे यो काय ओ, एवढी. तसं पण माझ्याकडे मेकअपचं सामान ठेवायला हे नाही. बास हे घेऊ बास का मी? बास बास माझ्याकडे नाही. चैतन्य 1300 रुपये. बास. ऐक, तिथे केवढी जागा आपली अडल्या जाते. हे असं घेऊन जायला, ट्रॅव्हल करायला चांगलं आहे ना. किती रुपयाचं आहे? 500 रुपयाचं आहे फक्त. बघू आपण, चला एंडला बघू. आता हे जे लागत नाही ते नको घेऊन जाऊ, जे तुला पहिले लागतंय, जसं गाडीचं किचन. आता पाडलं असतं हिने. अरे सरळ ठेव ना. अरे तुला कळतंय का मला हे का लागतंय चैतन्य? मी सिरियसली विचारते. आता नाही लागत आहे ना. तू काय बोलतो तुला गाडीचं किचन आता लागतंय, कारण मी 1300 रुपयाचं सामान बॅग तर घेणार आहे, नाही. bro. बॅग तुझ्या हातात. ही तुझी बॅग कुठे आहे ती? अयो इथं हे प्लशीच आहेत बघ. हे घेऊ का पिझ्झा वाला? यो आरबवाला प्लशी घ्यायचं का? दुबई वाला. हे नाही घ्यायचं तुला, हे घ्यायचं का सांग मला. हत्तीचं पिल्लू. I think we should go with दाखवायची एकदा तुझ्या क्लोज इनफ. अरे बापरे, क्लोज इनफ. चैतन्यने लास्ट टाइम मला हे घेतलं होतं, शिप. मेंढरूचं पिल्लू. सो आय थिंक हे तर आपण दिस टाइम घेतोच आता आहे. हा घेतच ते फिक्स. हे- दाखव जरा मला चांगलं वाला निवड दे त्यातलं. पिंक. कसं आहे बाळ? हे अशी स्टिकी नोट्स घेऊ का? पण मी कशाला बाबू. वापरणार आहे? हा ये जरा फ्रेम मध्ये तू पण माझ्याबरोबर. काय रे? कसं आहे बाळ आमचं? तसं धरलंय मी तसं. हे मिनिसोवाले डेंजर आहे, कुछ भी कर सकते हैं. काय रे? हा कुठला बघू आहे बच्ची? चिकट आहे रे त्याची गाल. शी. परफ्यूम किती घ्यायचे पण बच्चा? आता आपण त्यांना जाऊ दे. 4-5 घेतलं ना. 4-5? हो ते माझ्याकडे नाही का ते. माझं एक आहे. हा का? तुला हे घ्यायचं का? बघ हे टेडी बेअर. कुठल्या घराचा आहे तो? रेवन क्लॉचा? नाही तर गरुडद्वार. हा गरुड द्वारचा आहे. नागेश नागशक्ती. हे सगळं हॅरी पॉटरचं कलेक्शन आहे. मराठीमध्ये आहे ना ते कुठलं तरी एक. काय मावा देऊ का थोडा? बरं वाटेल. खातात सगळे. नगरच्या पोरांचं फेवरेट आहे. बरं वाटेल तुला. कसला आहे आमचा आपला हत्ती? लुशी. झोपलाय बच्ची. हत्तीचं पिल्लू. काय हे करू? काय स्टिच? माझ्या डब्याची पिशवी फाटली आहे, तर ती घेऊ का? सिरियसली फाटली आहे ती. मी नाही नाही. आता डब्याची गरज नाही लागणार तुला. नाही बच्चे हे सांग ना मला, हे काय एवढा मोठा दांडा त्याचा? बॉटल आहे ना ही अशी. अशी बॉटल नाही बच्ची, हो पाण्याची बॉटल आहे ही. किटली आहे मला वाटतं. ही गॅसवर ठेवून त्याच्यावर नाही काही का बोलतोस चैतन्य तू? गरम करायचं. एवढा मोठा दांडा काय आहे? त्याचा दांडा दाखव ना प्लीज, ऑडियन्सला दांडा दाखवा. कुठलं please. हे? हा. हे काय आहे भाई? अरे छान आहे ना काय हे. काय आलं यार जगामध्ये यार. काही का हे काय? ओ ती तशी ह्याची डिझाईन आहे तशी. पण ह्याने काय करायचं? मी बघ दाखव मला करून दाखव एकदा परत. मला वाटलं पाडते. मला पण तेच वाटलं. पण ह्याने काय होणार आहे? मिक्सर सारखं आहे बघ ना, त्याला आतमध्ये ब्लेड देत बाबू. पण ह्याने काय होणार आहे? ते पाणी गोल गोल फिरणार. गोल 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 पाणी फिरवायचं. ते दारू मिक्सिंग साठी आहे बच्चे. ई. कोणाला पाहिजे असेल तर बघा हे मिनिसो मध्ये आहे. हे मिक्सरचं भांड वाटतंय मला. मला ना हे सिपर पर्सनली नाही आवडत, नाही कारण आवडत. त्याला क्लीन करायला थोडं ना कष्ट असतात. कष्ट असतात. पण ते केवढं मोठं आहे तुला कळत हे पण नाही, हे पण आहे, नॉर्मल पण पिऊ शकते मी. हा का? हे बघ. हे घेऊ का? वैष्णवीचं किचन मी त्या दिवशी तोडलं, तर आता ही ती नवीन किचन घेते. तो कोण आहे? सिंचनच आहे, त्याचे सिंचन. कॅरेक्टर्स आहेत वेगवेगळे. सिंचन. हे काय? तार. काहीतरी प्ले होणार आहे. मग इथनं हे काढलं हे तर नाही, ह्याच्यात काहीतरी भरून ठेवायचं असेल बघ. नाही, हे काढलं ना की ते प्ले होणार. हा का? पण नको एवढं फॅन्सी नकोय मला. फॅन्सी नको. मला वाटतं हे 4 मिनिटर काय आहे हे 4 घेते. मिनिटर नाही बच्ची, तो ड्रॅगन आहे. बघ असं दाबलं की असं स्ट्रेस. बच्ची तो लगेच चपटा होऊन जाईल मला वाटतंय. कुठला गोळवाला आवडला ह्याला?
एवढं छान नाही वाटत, नाही तर घे म्हटलं असतं मी तुला. एनिवेज कुठलं किचन घेऊ मला कळतच नाहीये. सगळी मग असं चॅलेंज चैतन्य हारला होता, स्वतः चैतन्य बिल करणार आहे ना चैतन्य. येस अयो आपला मोबाईल पण त्यातच होता. मग ती तुझी जबाबदारी ना घ्यायची. माझी जबाबदारी त्यातलं काय टाकू का मी अजून? ए बाळा 1300 रुपयाचं तुझं बिल होतं, 1300 वरचं मग कोण पैसे भरणार? ते तू भरायचे. बघू बरं आहे, 680 झाले. 680 झाले यार. टेन्शन येतं का बिल बघून मला. 850. 1300च्या खाली झालं तर मग काय, मग माझी मज्जा ना. मिनिसो हे काय लिक्विड लिपस्टिक बघू बरं. हे बरोबर होतं ना बघ आता पाहिजे. हा हा चालेल काय असेल. हे काय होची माहित नाही. लिपस्टिक तर नाही आता, सारखं लिपस्टिक घेते. हा हा चाहिए. आयुष्यात फक्त 1000 रुपये झाले. म्हणजे 300 रुपयाचं खायला घालतो बच्चे तुला बाहेर. 300 रुपयाचं खायला. त्याला 1000 रुपयाचं बिल 1100 रुपयाचं बिल झालं. 1100 रुपये 12 रुपयाचं बॅग. 12 रुपयाची बॅग कसं करते Order केलं का ते मला? तड कसं कर. त्याला म्हणलं कवर घ्यायचं का, तर पहिल्यांदा चैतन्य म्हणलं की नाही ना ते महागडवालं बघितलं होतं ते घेऊ. Dior. तर घेणार का तू माझ्यासाठी ते? नाही ग बच्ची आता नाही. चला आता जरा खाऊया, मला लय नाही, भूक मला लागली. पण लय भूक लागली. चला चला चला. कळलं भांडणं चालू झाली का? हा ना, मला पण कळलं. सो मागच्या व्लॉग मध्ये ह्या व्लॉगचे 2 भाग असणार आहेत बरोबर. हा. सो मागच्या व्लॉग मध्ये चॅलेंज झालं होतं ज्याच्यामध्ये मी जिंकले होते 130 पॉइंट्सने. म्हणून या व्लॉग मध्ये चैतन्याने मला 1300 रुपयाचं सामान घेऊन द्यायचं होतं, पण मी फक्त 1000 रुपयाचं बिल केलं. आय डोंट नो 300 रुपयाचा आता खाणार आहे ना. हा पण कुठे खायचंय तुला? वालपापडी. तुला म्हणजे वालपापडी काय खायची. खायचं चाट मला ते पापडी. सांग. तुला वडापाव तुला चाट खायचा? पापडी खायची होती ना बाबू. हा तिथे मस्त भेटते, पण तिथं खूप गर्दी. मला गर्दीमध्ये बघू खायला आपण, मजा जर का नाही. तिथं गर्दी नसेल तर मग तिथं थांबू. नाही तिथं सदैव गर्दी असते. बघू ना. तिथं पण एक कॅफे, छोटं आहे. काय आहे? आरोग्यम कॅफे. नको, खूप आमच्या आरोग्याचे लागलेत ऑलरेडी. अरे मग आरोग्यासाठी चांगलंच आहे ना. मग तेच ना, आत्ता नको, नंतर. ठीक आहे चल काहीतरी खाऊन घेऊ. फुल फुल बन मस्का खाऊ. तुला काय खायचंय? बन मस्का. शेवटी यांनी मला घुमून फिरून आणलं शेवटी मस्का भैया खायला. बन मस्का चाय एक दे दो. मस्का अरे चाय. बच्चे पुण्याची आठवण येते यार मला. हा ना. आपण ह्याच्यामध्ये इराणी मध्ये खायचो ना बन हा मस्का. इराणी मध्ये खायचो. आणि अजून एक कुठेतरी बन मस्का खायचो का बाबू, मला आठवत नाही. मुडलकला अजून एक होती जागा. कसलंय भैया बना रे बन मस्का. पाणीपुरी पण खायची होती. आलं का आता? आलं का? कॅफेला पण हळूहळू. जायचंय. कपूर्स कॅफे. तिथे एक नवीन कॅफे तर तिथं थालीपीठ वडापाव वगैरे पण भेट. काय बोलशील? हो खायचं तुला थालीपीठ गरम गरम तिथं समोर बनवतात. एकच बन मस्का खाऊ आणि एक वडापाव खाऊ मग. हा मला चालेल. चाय हा एक. तुला हवा चहा? नाही, मला दोन नको मागवू? चहा. नहीं ठीक है. आसाम का है, खा लो भाई. एक ही दे दो पहले, भूख लगा तो ले लेंगे. और ये तर गाडीवर थांबायचं. त्याला खाऊन बघ ना. तू माझं तोंड रंगवलंय ते पण मी लोकांना दाखवणार आहे. काय व्हिडिओ येतोय का तुझा? आता माझं तोंड बघा, ह्यानी मला कसं चाललंय. डायरेक्ट माझ्या तोंडात घातला तो ब्रेड. अख्खी माझी मिशी आणि का असं करते का? थांब आता. नेक्स्ट पाणीपुरी. कशी जरा सांग जरा. पुण्याची पाणीपुरी वेगळी असते, ही वेगळी आहे. थंड आहे ना बाबू ही पाणीपुरी? कशी आहे? कडक? तर मग अशी मला हे सांगायचं होतं की नाही का, आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. सगळे लोक असे नटून थटून, म्हणजे वैष्णवीने पण मेकअप केला आहे, पण बिकॉज मला ड्रेस आणि साडी तिच्यावरती खूप जास्त आवडतं आहे. तर बघा कशी, म्हणजे आज व्हॅलेंटाईन्स डे लोक घालतात असं नाही का, थोडंसं वेगळं वेस्टर्न टाईप थोडं घालतात, पण हिनी बघा कशी ड्रेसवरती फिरते. हेच छोट्या छोट्या गोष्टी जे आपण करतो ना एकमेकांसाठी, घ्यायचं त्याला का तुला काय? इम्पॉर्टंट असतात. हां घ्यायचं का तुला काय? तू तर एवढं? माझ्यासाठी घेतलं मिनिसो मधनं, मी तुला काहीच गिफ्ट नाही घेतलं व्हॅलेंटाईन्स. नाही ठीक आहे, तू आहे माझं गिफ्ट बाबू. बापरे एवढं मोठं गिफ्ट. बापरे. ठीक आहे, हे घे तुझ्यासाठी बाबू. वाव थँक्यू. ठेवून दे त्याला आता जाग्यावर. चला निघू इथनं. लय घाण धराधरी झाली या साईडला बघा. तुम्हाला हळूच दाखवतो.
असल्या लोकांच्या गाड्यांना हे लावले. त्यांनी काय केलंय म्हणजे इथं कसं आहे आय थिंक या रोडवरती लेफ्ट साईडला सगळ्या 2 व्हीलरचं पार्किंग आहे आणि राईट साईडला आय थिंक सगळ्या कार्सचं पार्किंग आहे. त्यांनी सगळ्या कार्सच्या पार्किंगमध्ये 2 व्हीलर लावलं होता. व्हेरी बॅड, व्हेरी बॅड. आता बघू, आम्ही आत्ताच थोडंसं पाणीपुरी वगैरे खाल्लं आहे, पण आता वैष्णवी म्हणते की तुला एका ठिकाणी घेऊन जाणार आहे मी, कपूर्स कॅफे. ते जरा खूप जास्त सुंदर आहे. आय थिंक आमचं डिनर आजचं तिकडंच होणार आहे. अयो माझं हेल्मेट कसलं आहे. आणि बच्चे या हेल्मेटसाठी पण आपल्याला फाईन लावायला पाहिजे त्यांनी. ते का नाही लावत फाईन मला तेच कळत. आणि उरलं जरी ना तर ते आपण ते घरी घेऊन येऊ आणि रात्री बिग बॉस बघता बघता खाऊ. वाव, बिग बॉस, बिग बॉस. तुम्ही पण बिग बॉस पार्सल बघताय? पण करू शकतो, पार्सल पण करू शकतो. तुम्ही पण बिग बॉस बघताय की नाही जरा सांगा मला थोडंसं, आणि कोणाला सपोर्ट करताय तेही सांगा. सध्या चैतन्य कोणाला करतोय सपोर्ट? सध्या मी सपोर्ट कोणाला करतो माहिती का? राखी सावंतला. बेस्ट. ती नव्हती ना तोपर्यंत मी ती तन्वी होती तिला सपोर्ट करत होतो, बिकॉज म्हणजे तिचा खरंच ॲक्च्युली सगळे जरा छळ करत होते असं मला वाटत होतं, म्हणून जरा मी मला सॉफ्ट कॉर्नर आलं तिच्याबद्दल. पण आता बाई राखी सावंतने अख्खा येऊन सगळ्यांचा गेम पलटलेत. लोक लिटरली तिला घाबरतायत की हिच्याशी बोलू का नको, हिच्याशी भांडू का नको, असा विषय चाललाय. ठीक आहे, चालेल. तुम्ही पण कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कोण पटतंय आणि कोणाला सपोर्ट करताय तुम्ही. लास्ट टाइम आय थिंक इट वॉज प्रणित मोरे बच्चे, याला आपण सपोर्ट करत होतो खूप जास्त एंडपर्यंत. यावेळेस बघू आता. फक्त आणि फक्त गिफ्ट शॉप फिरत आहोत. अरे इथे किचन भेटेल ना मला? की पार्टी डेक पण आहे हे. हा इथं वेगवेगळ्या आहेत बच्चे की. यू वर्ल्डमार्ट आहे का? वर्ल्डमार्ट असं नव्हतं दिसत बच्चे. वर्ल्डमार्ट ते काय त्याला नाक नाहीये ना, मग हा बघ नाहीये ना यार. वैष्णवीला हा कॅरेक्टर आवडतो खूप जास्त आवडतो मला. त्याचं गारा आता ते. खूप आवडतो. गारा पण त्याचा मडका कुठे आहे मागचा? त्याचा मडका मोठा काय? त्याचा मोठा असेल जरा हा मडकं. पण हे तो आता छोटं छोटा मडकं आहे आलंय. ना. मला काकाशी पण आवडतो. काकाशी ही भाई हाले डेंजर माणूस आहे चैतन्य. कोण आहे तो? हाले डेंजर बाबा येऊ. कोण आहे पण तो? आई तो मला हा पण आवडतो रे बच्ची. काय नाव आहे याचं? इताची. हा सासके. हा तर डायरेक्ट घेतो म्हणजे डायरेक्ट खतम, विषय खल्लास. हे 2000 मध्ये आलेले जन्माला लोक, आणि मी काय, मला काय दिसतंय माहिती का? बघा मला हे दिसतंय. पोपॉय काय 2000 वाला आहे? पोपॉय मला 2000 दिसतंय वाला आहे? बॅटमॅन, हे हॅरी पॉटर, नाही एक मिनिट. पोपॉयचं काय पण काय बोलतो? स्पायडरमॅन, त्यांना सांग ना बच्चे काढून द्यायला आयर्न मला. मॅन. हे मला सगळं माहिती आहे, ते सगळं मला नाही माहिती. काय नरुटो खूप जुनं आहे. आम्ही बोर्ड घेतलंय एक सगळं करायला, पण आता हे घ्यायचं म्हणते, पण नको भाऊ हे मला. नको, मी तुला म्हणते तुला घ्यायचं काय? हे देऊ का बच्चे तुला गिफ्ट? मी हे गिफ्ट हे देऊ का मी तुला? लहानपणी मी हे खेळायचो, माझ्याकडे लय होते देऊ बच्चे. बच्चे तुला हे गिफ्ट मी? नको टेट्रिस असेल याच्यात फक्त. हो हे टेट्रिसच आहे, नेव्हर माइंड. या बॅटमॅनला झाले काय नक्की? हे असलं होतं ना हे एका काळी कलर्स आणि हे का हो. क्रेयॉन्स आणि याच्यासाठी तू रडलेली. बाळा, ते खूप ऍस्थेटिक होतं त्या टायमिंगचं. चैतन्याने मला एवढं सगळं घेतलं, मला माहिती चैतन्याला काय खुश करणार आहे. सरसोदा साग मक्के दी रोटी. पण ते विंटर स्पेशल आहे तर आय डोंट नो. आयुष्यात मला हा आयटम माहित नव्हता. हा. मी फक्त हरियाणाला ट्रिपला गेलो, आमच्या बेस्ट फ्रेंड्स आमचे त्यांच्या लग्नाला गेलो होतो, आणि तिथं मी हे खाल्लं सरसोदा साग आणि मक्के दी रोटी. तेव्हापासून मी फॅन झालं आता. आणि कपूर्स कॅफे म्हणजे सुंदरच आहे तो. बघू आता. लेट्स सी. यार ही लिफ्ट येईना. पण हे विंटर स्पेशल आहे तो, होपफुली आता भेटेल. आपण Yes. जेव्हा गेलो हरियाणाला तेव्हा पण विंटरच होता. जाऊ दे ना, भेटेल ब्रो. मोरणी सी चाल और. दोघांनी मॅचिंग केले आम्ही, बघितलं का तुम्ही? अरे असं काय करते का बच्ची? तुझ्यामुळे मला डान्स अरे करायला ही लिटली लागतं ना. हलते हा. गदा लय हलते? गदा हलते. हा तर लांब असं धर ना, लांब लचक, म्हणजे कसं माझं पण तोंड येईल, तुझं पण टाकायचं. काय नाही ए, चैतन्य मला इथं बसवलं आधी, म्हणतो की अगं थांबा सांगते. बाई इथं बसू शकतो. आता आलास ना, आता आला ना, लेवलवर आला का? लेवलवर लेवल सबके निकलेंगे. मला तिथं बसायला लावलं त्याने त्या काय गादीवरती. होता ते दोऱ्या आहेत ना, ते माझ्या पायाला मला टोचायला लागलं. माहिती, आणि मला टेकून बसून नीट बसून खायला आवडतं, म्हणून मी याला आधीच म्हटलं की बच्ची आपण टेबलवर बसू, ते असं दिसायला छान वाटतं. पण नाही, सॉरी तिथं बसून बिसून झाल्यावर मग उठलंय ना. ठीक आहे चल. सो मी इथे नेहमी येत असते, बिकॉज हे माझ्या ऑफिसच्या जवळच आहे. तर आमची कुठली पार्टी किंवा काही असो तर आम्ही इथे येतच असतो. आणि मला पर्सनली यांचं जेवण खूप आवडतं. आता मला चैतन्याची रिॲक्शन घ्यायची, बिकॉज मी त्याला खूप झाडावर चढवलं की खूप सुंदर आहे. सो लेट्स सी ना खाल्ल्यावरती कळेलच ना कसं आहे. चैतन्य, मी त्यांना म्हटलं स्पेशली हात टाका माझ्या बबडूसाठी. वाव, थँक्यू सो मच. तोडू का आता हे हार्ट कप? पी ना. ओके, टेस्ट करतोय का आपण? यस, टेस्ट.
तुटलं का बाबू तुझं हे हार्ट जरा मिक्स केलं मी आणि मग त्याचा मी आता सिप घेतो तुझ्या इट्स हार्टचा. ओके. बच्चे हे कुल्हड चांगलं असेल ना? कुल्हडचा ग्लास आहे, ते युजेबल नसतो, परत फेकून देतात ते. कसं कडक आहे, आहे बच्चे, हेवी आहे आणि जास्त नको पिवा, डायरेक्ट फुल होशील. मागं ढोल आहे रे बच्ची तुझ्या, वाजू का ढोल? हे बाळा. अरे ढोल 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 वाजू का? टिंग 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 टिंग. मला बघूनच तेलकट वाटते, मी तर नाही खाणार पनीर आहे. पॉपकॉर्न आहे का पनीर वडी आहे? बापरे, एवढी चटणी मला बघूनच मळमळायला लागलं. नको 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 प्लीज नको, मी तुला भरवते. सॉरी. कसं आहे, क्रिस्पीचा आवाज तर आला मला, पण मला असं तेलकट वाटतं. इज इट तेलकट? थोडं तेलकट आहे पण चांगलं असेल, एकदा खाऊन बघ एकदा. नाही आवडलं. पनीर आतमधला चांगलं आहे म्हणून म्हटलं. चांगलं आहे ना? मला नाही आवडलं. स्वतःच म्हणलं इकडचं सगळं चांगलं आहे. पण मला स्टार्टर कधी, मला तुला पण माहिती, मला स्टार्टर खूप कमी आवडतात. व्हाईट मक्खन सोबत आलेला आहे सरसोदा साग आणि मक्के दी रोटी. मक्के घे तुझ्या बाजूला फिरव. नाही असं खाऊ ना. सो हे पंजाबी स्टाईलच आहे. कसलं आहे पण यांचं, असं वाटतं की जेलमध्ये आलोय. जेलमध्ये असं प्लेट गोल असते गोल ना. फिरव ना, तुझ्या बाजूला घे ना. का मला तसं जास्त नाही खायचं. असं नको बोलू. खरंच नाही, सिरियसली. आणि तूच भरवशील मला भरवलं तर. सो रायता आहे, त्याच्यामध्ये आपण बुंदी टाकून खाऊ शकतो. कुरकुरी भेंडी आहे आणि चैतन्याला हे जे आवडतं गोड हे आवडतं आणि मला. व्हाईट मक्खन नाही हे आवडतं. तेवाला नाही आहे बघ. काय बोलतो? नाही म्हणजे हे व्हाईट मक्खनच आहे असं काय हा बोलतो? पण तसंवालं नाही त्याला. Powdery वालं. पावडर म्हणजे असं त्याला आईस्क्रीम सारखं हे यायचं. ए खाली वेस्ट नको करू, लगेच दुसऱ्या ह्याच्यावर ठेवून देते. थांब ग. हा, अरे ते मेल्ट होऊन जाणार. थांब ना बाबू. गरम आहे का खूपच? हा. आणि ह्यांचा सरसोचा साग थोडासा काळा काय आहे? तू खा पहिला घास, मला भरवू दे तुला. कसं आहे? आर यू डिसअपॉइंटेड? यू आर? काय बोलतो? तुला तिकडचं जास्त आवडलं का? हो, आपण कारण- कुठे येतो? पिंड बलोच. पेंड बलोचला काय बोलतो? तिकडचं जास्त आवडलं तुला? खूप जास्त आवडलं. ठीक आहे, मला ते बरं. ह्याला टेस्टच नाही ती वाली सरसोचा साग. काय बोलतो? शेट यार, माझा लय मोठा पचका झाला मग. शिट. आय जस्ट वॉन्टेड टू डू वन थिंग राईट. तुझा काय घेणं देणं आहे का बाबू याच्यामध्ये? सरसोचा सागवाली टेस्ट नाही ना तुला ही? ऍक्च्युली सरसोदा सागची येते, मक्की दी रोटी नाही. नाही आहे का? ठीक आहे, चालेल. चालेल. खाऊ आता. बाय बाय. म्हणजे दरवेळेस आम्ही चांगला रिव्ह्यू पण देतो. आयुष्यातनं आज पहिल्यांदा गुड अशी देऊ वेळ का? आली की नाही थांब ना एक मिनिट. आयुष्यातनं पहिल्यांदा अशी वेळ आली की यातली एकही गोष्ट चांगली नाही. सगळ्या भेंडी चांगली फेल होती? आहेत. हां, भेंडी ऑइली होती. सगळ्या गोष्टी फेल आहेत. आणि एवढं या रोट्या 2 आल्या होत्या. अन्न जास्त टाकून द्यायचं नाही म्हणून आम्ही बळबळ उलटी आल्यासारखं झालं पण आम्हाला. म्हणून तरी आम्ही जास्त खाल्लं. पण आता एवढं नाही खाऊ शकत बाई, टाकूनच जा. म्हणजे आपल्याला हे तसंच सोडून जायला लागणार आहे वर्षी. मला Sorry. थोडं सॅड वाटतंय. सॉरी यार अन्न. पण ऐक ना, मी तर पराठे छोले भटुरे वगैरे खाल्ले, ते चांगले आहेत. मी की त्यांचा हा पदार्थ फसलाय. आणि बाकीचे छोले भटुरे पासून पराठे क्वांटिटी आणि क्वालिटी सगळं छान आहे, पण हे थोडंसं फसलंय त्यांचं. थोडंसं नाही, खूप खूप फसलंय. जास्त खूप फसलंय. जास्त मला असं फसलंय. वाईट नाही बोलता येत, ठीक आहे, आई गॉट माय पॉइंट. ठीक आहे चला आम्ही झोप निघतोय. आली रे मला. मी तर या आशेत बसलो होतो आता हे सगळं खाऊ, मस्त लास्ट टाइम सारखं जिरा राईस मागू, याच्यावर एंडला असं सगळं प्लॅन बनवला होता मी डोक्यात. ठीक आहे जाऊ दे, आपण उद्या पिंड बलोचला जाऊ. ओके बाय. काय नाही, आम्ही घरी चाललो होतो, मला हा मेळावा दिसला. तर इथं मेळावा. पुस्तकं कसे अशा टायमिंगला स्वस्त भेटतात, कारण ते सेकंड हँड वगैरे असतात. आणि मी एक पुस्तक आहे 11 मिनिट्स, ते मला रेकमेंड केलं होतं, तर मी ते हाफ वाचलं लायब्ररीमध्ये जाऊन तिकडे.
आणि त्यात हाफ राहिलंय माझं, तर मला अशी उत्सुकता होती, तर विकत घेऊनच टाकते मग वा मी ते. वा वा, हे बघा इथं हे असं आहे काय राजस्थानी राजस्थानवरनं आले ती लोक. थोडं आतमध्ये जाऊन पण बघू जरा, कप बिस्किट काय भेटतं कप बिस्किट. तर म्हणते थांब आता मला लक्ष देऊ दे. बुक्स म्हटले की येडी होऊन जाते डायरेक्ट. तुझी आई घ्यायचं का इच्छी? कोण आहे श्यामच्या हे म्हणजे हे एक पुस्तक घ्यायचं का तुला? बघे घ्यायचं तुला का हे तुला? घ्यायचं? काही ना काही तर उत्तर असतंच आहे हिच्याकडे रेडी. नाही करत आहे आता बघा कसं मुलगा? 2 मिनिटात हेल्प करेल ना तू मला. मुलगी. तू शोधला इथे 11 मिनिट? हो बच्ची इथं जर मला नाही इथं भेटत. नाही भेटलं तर मी आत्ताच्या आता ऑनलाईन ऑर्डर करणार आहे क्रॉसवर्ड मधनं 500-600 मग हे जे हातात तर घेतलं ते नाही घ्यायचं ना मग. जर इथं तू शोधलं तर 99 अगं, रुपये पण इथं नाहीच आहे ते मी आता एवढे बघितलं. पुस्तकं 1 सेकंडामध्ये हो वाचले. चिट्टी चिट्टी रोबो आहे बच्चे मी. आता मी असे मी डोळे- मागवणार आहे, मग मी क्रॉसवर्ड वरनं असे मागवते. डोळे केले मी तू direct. इथनं नाही शोधलं तर मी क्रॉसवर्ड वरनं आपण मागवते. इथं नसेल तर आता मी काय करू शकतो तू सांग आता. बघ 11 मिनिट्स. बघितलं ना इथंच सापडलं ते. तू काय नाही शोधलं? मीच वरची तुला हे बोर्ड पुस्तकं? काय नालाय की हा. मीच तुला बोर्ड दाखवलं मागं बघितलं. व्हेरी बॅड, व्हेरी बॅड. व्हेरी बॅड. पण हे अख्खं फाटलेलं आहे यार. मग बुक वाचायसाठी असतं काय सजवायसाठी अरे नसतं. पण 200 रुपयाला अयो, कोणतं वर्थ चुकलंय नाहीये बिकलंय ना. याच्यामध्ये? 100 रुपयाला असतं तरी घेतलं असतं मी हे. 100 रुपयाला असतं तर ठीक आहे ना, पण हे खूपच घाण हे जी थांबताना परिस्थिती. म्हणू आपण विचारतो याला मी. आणि ऑनेस्ट चैतन्याला मी म्हंटल हे पुस्तक घेऊ का, तर तो म्हणतो काय? मी म्हणलं मागचं समरी तुला कळतं. म्हणतो आजचं माझं पुस्तक वाचायचं टिक मार्क झालं, एवढूस याला वाचायला दिलं तर. अँड ऑनेस्ट अँड त्याने फालतूगिरी करू नको, त्याला मला जवळ पण नको आणू. इव जस्ट इव. पण एक खोट आहे. आय नो, बट ते किती खरं वाटते हे वालं घाणेरड. यू शी, मला पाल अजिबात नाही आवडत, अजिबात नाही आवडत. तू जर कधी माझ्यावरती तसा प्रँक केला ना पाल बिलवाला, तुझ्या अंगावर गरम तेल टाकेल मी. तेल आहे डोमेस्टिक वाला का बोलते बच्ची तू? तेल मला पाल अजिबात नाही आवडत, म्हणजे ew. अजिबात. दाखव एक्सप्रेशन दाखव जरा. छान करतोय जरा एक्सप्रेशन. पाटी पेन्सिल असती ना, घेतली असती मी खायला. खायला खडू खायला. खडू आणि पाटी पेन्सिल एवढी आवडते मला खायला. ओके झटपट पटापट लक्ष्मी करके अंदर. हे काय? खाजवायला. हे ऍक्च्युली खाजवायला आहे काय? असं पाठ खाजवायला. लोक थांबलं, पाठ खाजून दाखवते. बघ, घ्यायचंय का? काही घ्यायचंय का हे? ते खाजवण्यासाठीच असतं. सो आम्ही एक्झिट करणार होतो आमच्या सोसायटीमध्ये. आम्ही रोज चालायला जातोय ना वरती, तर मी म्हणलं तर चैतन्याला पण तिथे एक्झिट करू. पण मी आता चैतन्याला इतकं चालवलंय की मला वाटत नाही मी चालेल आता घरी जाऊन. आय थिंक इथेच एक्झिट करूया यार. मग घरी जाऊन डायरेक्ट झोपूया आता मला वाटतंय. ओके. सो हा असा होता आमचा व्हॅलेंटाईन्स. आता 9:30 झालेत. हा त्याच्यामध्ये बेसिक एकदम बेसिक शॉपिंग, पाणीपुरी खाणं, बनमस्का पाव खाणं, म्हणजे असं मजा आली. म्हणजे आय थिंक थोडं वाकडं करून काय बोलते? अडल्टहुड. पण म्हणजे आमच्यासाठी चैतन्य माझ्यासाठी नेहमीच व्हॅलेंटाईन्स डे बनवतो. जसं मी पुण्यावरनं जेव्हा बँगलोरला आले होते तेव्हा त्याने माझ्यासाठी एवढं सगळं केलं अँड ऑल. सो व्हॅलेंटाईन्स आमचा रोजच असतो आणि रोजच असायला हवा, फक्त एकच दिवस नसायला तेच हवा. तर म्हणतोय मी, म्हणून मला हे विश्वास नाही आहे व्हॅलेंटाईन्स डे ह्याच्यामध्ये. रोजच व्हॅलेंटाईन्स डे असला पाहिजे असं माझं म्हणणं असतं. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सपोर्ट करा, सबस्क्राईब करत राहावा, प्रेम देत राहावा आणि हाईपही शेअरही करत करा. राहा. येस थकलाय तो, एकदम वैतागलाय चैतन्य. तुला बघून माझी एनर्जी डाऊन झाली. बाय बाय. घरी जायचं म्हटलं की कसं लगेच. चल दे मला गाडीची चावी. ऐक ना, तिथे एक राऊंड मारून यायचा का? कुठं? एक ते सामान राहिलं. इतकं तुला जोडल ना मी आता. अरे बच्ची, असं बोलतो बायकोला. मला आता काय गाडी चालू आहे तू? काय तुला माहिती मी कुठेही थांबू शकते? काय हेल्मेट घाल. इथं जायचंय, बाजूला आहे. दे इथं गाडीची चावी. मांजर नुसतं रिंगा रिंगा रोजेसच खेळतंय. चैतन्याच्या अवती भोवती फिरतंय नुसतं. जा आता तिथं जा. आता तिथं जाईल आणि तिथनं येईल. नुसतं खेळायचं आणि त्याला माहिती हा खेळवणार आहे. झोपा आता त्याच्यात. नको लावू ना.